नमस्कार मित्रांनो, आज आपण एरडास इमॅजिन या सॉफ्टवेअरमध्ये टोपोशीट कसं जिओ रेफरन्स करता येऊ शकतं हे पाहणार आहोत. तर हा आपला एरडास इमॅजिनमधील व्ह्यूवर आहे. याला टेबल ऑफ कंटेंट असं म्हणतात. या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, टूल बार आहेत. तर सर्वात प्रथम आपल्याला जे आपलं टोपोशीट आहे ते या व्ह्यूवरमध्ये आणायचं आहे. तर त्यासाठी 3 मेथड्स आहेत. एक म्हणजे तुम्ही फाईलमध्ये जाऊन ओपन, त्यामध्ये रास्टर लेअर हा ऑप्शन वापरू शकता. दुसरा आहे 2D व्ह्यू जो आहे त्याला राईट क्लिक करून ओपन रास्टर लेअर, इथून देखील टोपोशीट किंवा तुमची इमेज रास्टर इमेज इन्सर्ट करू शकता. आणि तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे या व्ह्यूवरवरती राईट क्लिक करून ओपन रास्टर लेअर याला क्लिक केलं तर तिथून देखील आपण रास्टर लेअर इन्सर्ट करू शकतो. याला क्लिक केल्यानंतर ओपन रास्टर लेअर क्लिक केल्यानंतर आपण जे आपलं टोपोशीट आहे जे जिओ रेफरन्स केलेलं नाही आहे आणि प्रोसेसड आहे ते ज्या फोल्डरमध्ये ठेवलेलं आहे त्या ठिकाणाहून तिथून आपण ते ओपन करतो आहे. तर हे टोपोशीट या ठिकाणी दिसू शकतं. हे जे टोपोशीट जे आहेत ते GFIF फॉर्मॅटमध्ये असतात. जर इथं IMG फॉर्मॅट वगैरे किंवा दुसरा फॉर्मॅट असेल तर हे ओपन होत नाही. त्यामुळं जेव्हा आपण टोपोशीट ओपन करू तेव्हा इथं JFIF याला क्लिक करायला विसरू नका, किंवा सरळ ऑल फाईल बेस्ड फॉर्मॅट हा ऑप्शन क्लिक केल्यास तुम्हाला सर्व प्रकारच्या फाईल्स ओपन होताना दिसतील. तर हे एक टोपोशीट मी या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आता ओपन होत आहे. हे तुम्हाला विचारेल की पिरॅमिड लेयर्स क्रिएट करू का, तर ह्याला ऑलवेज यस असं म्हणायचं आहे. या ठिकाणी पिरॅमिड लेयर तुम्हाला जनरेट होताना दिसतील. प्रोसेस झाल्यानंतर आपलं टोपोशीट विथ पिरॅमिड लेयर ओपन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पिरॅमिड लेयर हे जनरेट झालेले आहेत. 100% झाल्यानंतर डिसमिस आणि क्लोज करायचं आहे. तर हे आपलं फिट टू फ्रेम केल्यानंतर तुम्हाला पाहू शकाल की या ठिकाणी टोपोशीट हे क्रिएट झालेलं आहे किंवा 2D व्ह्यूमध्ये या व्ह्यूवरती आलेलं आहे. सध्या हे थोडंसं वर्किंगमध्ये आहे. तर इथं पाहू शकता की तुम्ही हे टोपोशीट ओपन झालेलं आहे. तर आता याला आपल्याला जिओ रेफरन्स करायचं आहे. तर सर्वात अगोदर जिओ रेफरन्स करण्यासाठी मल्टीस्पेक्ट्रल या ऑप्शनला क्लिक करायचं. त्यानंतर कंट्रोल पॉईंट्स हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. कंट्रोल पॉईंट्सला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक लिस्ट येईल, मॉडेल लिस्ट. त्यामध्ये खालच्या साईडला स्क्रोल करून पॉलिनॉमियल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ओके म्हटल्यानंतर या ठिकाणी GCP टूल रेफरन्स सेटअप म्हणजेच आपण या रेफरन्स व्हॅल्यू ज्या आहेत त्या कशा प्रकारे याला इनपुट देणार आहोत ते विचारतं. तर इथं आपण कीबोर्डचा वापर करून ह्या GCP व्हॅल्यू देणार आहोत, रेफरन्स व्हॅल्यू देणार आहोत. त्यामुळे कीबोर्ड ओनली टाईप केल्यानंतर ओके. आता इथं प्रोजेक्शन टाईप विचारा. तर इथं कुठलंही प्रोजेक्शन सध्या नाही आहे. तर एखादं इथं प्रोजेक्शन सेट करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण याला सेट प्रोजेक्शन म्हटलं तर ते बाय डिफॉल्ट हे सॉफ्टवेअर प्रोजेक्शन सेट करून देतं. तर इथं पाहाल तुम्ही की प्रोजेक्शन टाईप जिओग्राफिक लॅटलॉग आलेला आहे, स्फेरॉइड नेम आलेला आहे, डेटम नेम आलेला आहे. तर हे ॲज इट इज ठेवायचं आहे. याला ओके क्लिक करायचं. तर इथं तुम्ही पाहू शकाल की हे प्रोजेक्शन सेट झालं आहे. त्यानंतर परत ओके. पॉलिनॉमियल ऑर्डर 1 ठेवायची आहे. जितकं पॉलिनॉमियल ऑर्डर तुम्ही हायर ऑर्डर पॉलिनॉमियल ऑर्डर घ्याल, इथं तुम्ही पाहू शकता की 2, 3, 4 असे पॉलिनॉमियल ऑर्डर आपण सेट करू शकतो.
खूपच जास्त ॲक्युरसी पाहिजे असेल तर आपण पॉलिनॉमियल ऑर्डर वाढवू शकतो. एक पॉलिनॉमियल ऑर्डर घेतली सिलेक्ट केलं आपण तर आपल्याला 4 GCP पॉईंट घ्यावे लागतात. जर आपण पॉलिनॉमियल ऑर्डर 2 घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला 8 GCP पॉईंट आवश्यक असतात. जितकं तुम्ही हायर पॉलिनॉमियल ऑर्डर घ्याल तितके जास्त पॉईंट तुम्हाला द्यावे लागतील आणि तितकीच त्या इमेजची ॲक्युरन्सी देखील वाढू शकते. तर या ठिकाणी आपण पॉलिनॉमियल ऑर्डर 1 घेऊन काम करणार आहोत. फिट टू फ्रेम करून घ्या. आता हा जो कॉर्नर आहे तर इथं आपल्याला आपला GCP मार्क करायचा आहे, कारण आपला टोपो शीट इथून ह्या बॉर्डरच्या आत आहे, म्हणून हा जो पॉईंट आहे कॉर्नर पॉईंट तो आपण GCP म्हणून घेणार आहोत. तर इथं तुम्ही पाहाल की याच्या साईडला रोटेट इमेज किंवा हा जो पॅन आहे त्याच्या साईडला क्रिएट GCP हा ऑप्शन याच्यावर क्लिक करायचा आहे आणि इथं तो GCP मार्क करायचा आहे. मार्क केल्यानंतर ह्या ज्या X अँड Y किंवा लॅटलॉंग व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला या X रेफरन्स आणि Y रेफरन्समध्ये द्यायचे आहेत. X रेफरन्स जे आहे ते रेखावृत्त 75 डिग्री 0 मिनिट आणि Y जे आहे ते 18 डिग्री 0 मिनिट. तर या आपण व्हॅल्यू दिलेले. सेम प्रोसेस 4 कॉर्नर आपल्याला मार्क करायचे, तिथं GCP द्यायचं आहे. हा दुसरा GCP या दुसऱ्या कॉर्नरला परत क्रिएट GCP या ठिकाणी GCP आपण मार्क केला. आता परत याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या या ठिकाणी आपल्याला GCP 2 जो आहे आपण सिलेक्ट केला तिथे द्यायचे. 75 डिग्री 15 मिनिट आणि Y रेफरन्स इज 18 डिग्री 0 मिनिट. सेम थर्ड पॉईंट आपल्याला या ठिकाणी मार्क करून घ्यायचा आहे. परत क्रिएट GCP वरती क्लिक करा. थोडंसं याला झूम करून घ्या. जितकं आपण झूम करू तितकं ॲक्युरेट पॉईंट येणार आहे क्रिएट GCP. आणि या ठिकाणी आपण GCP मार्क केला. तर याच्या देखील X अँड Y रेफरन्स व्हॅल्यू तर द्यायचे. X रेफरन्स जो आहे तो 75 डिग्री 15 मिनिट आणि Y रेफरन्स 17 स्पेस 45 म्हणजे 17 डिग्री 45 मिनिट. तर त्या ठिकाणी तुम्हाला RMS एरर दिसतोय इथं. आता चौथा जो पॉईंट आहे तो जर मी दिला तर सिस्टम बाय डिफॉल्ट तुम्हाला तो पॉईंटचा X Y व्हॅल्यू स्वतःहून त्या ठिकाणी इनपुट करताना दिसेल. तर हे बघा हा जो चौथा पॉईंट आहे तर याच्या X अँड Y रेफरन्स व्हॅल्यू आपण दिलेली नाही, त्या सिस्टमने ॲटोमॅटिक घेतलेल्या आहेत. तर फर्स्ट पॉलिनॉमियल ऑर्डरमध्ये आपण 3 पॉईंट दिले की चौथा पॉईंट जो आहे तो ॲटोमॅटिक सिस्टम जनरेट करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी RMS एरर तुम्हाला दिसतोय तो 0 आहे. तो 0 किंवा 0च्या आसपास पॉईंटमध्ये असणं आवश्यक आहे. खूपच जर RMS एरर असेल तर आपलं पॉईंट देण्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाले असा त्याचा अर्थ होतो. तर RMS एरर म्हणजेच रूट मीन स्क्वेअर एरर. तर हे काय करतं की आपला दिलेला पॉईंट ॲक्युरेट दिला आहे का हे सांगण्याचं काम करत असतं. जर तुम्ही पॉईंट चुकीचा दिला आहे किंवा व्हॅल्यू चुकीचे दिले असतील, त्या पॉईंटच्या व्हॅल्यू तिथं नसतील तर RMS एरर हा जास्त येतो. एखाद्या पॉईंटचा RMS एरर जास्त असेल तर तो पॉईंट आपण डिलीट करून परत एकदा नव्याने त्या ठिकाणी पॉईंट देऊन त्याच्या व्हॅल्यू आपण देऊ शकतो. तर या ठिकाणी आता आपले GCP पॉईंट देऊन झालेले आहेत, मार्क करून झालेले आहेत. तर पुढची स्टेप म्हणजे या ठिकाणी कसं आहे. यानंतर आता मेन जो पॉईंट आहे तो म्हणजे हे तुम्हाला बॉक्स दिसतं 4 चौकोन. तर हे डिस्प्ले रिसॅम्पल इमेज डायलॉग याला जर क्लिक केला
तर इथं तुम्हाला आउटपुट मागेल, आउटपुट फाईल. तर याला आपण नाव द्यायचं आहे. इथं आपल्या फोल्डरमध्ये जायचं जेणेकरून आपल्याला ते लगेच ॲक्सेसेबल होईल. ई फोल्डरमध्ये मी ठेवलेला डेटा GIS प्रॅक्टिकल म्हणून टोपोशीट, आणि इथं आपल्याला आता नाव टाकायचं आहे. ह्या टोपोशीटचं नंबर 47O/01 तसाच मी ठेवलेला आहे, आणि याला नाव देतो आहे रिसॅम्पल इमेज, रिसॅम्पल डॉट. इथं मात्र एक्सटेन्शन IMG फॉर्मॅटमध्ये आहे, तर इथं आपल्याला IMG असं टाईप करायचं आहे आणि ओके. परत एकदा इथं ओके केलं की याची रिसॅम्पलिंगची प्रोसेस ही सुरू होईल. याच्यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो प्रोसेस होण्यासाठी. इथं तुम्ही पाहू शकता की प्रोग्रेस दाखवत आहे, रिसॅम्पलिंगची प्रोसेस इथं दाखवत आहे, आणि ही प्रोग्रेस 100पर्यंत झाल्यानंतर आपली इमेज जी असणार आहे ती रिसॅम्पल झालेली असणार आहे. हा 100% कंप्लीट झालेला आहे. डिसमिस अँड क्लोज करूयात, आणि याला क्लोज करूयात. इथं हा जे रबरचं ऑप्शन आहे ज्याला क्लिअर व्ह्यू म्हणतो आपण, ते क्लिअर व्ह्यू केला. आणि आता आपल्याला इथं परत आपली प्रोसेस केलेली इमेज पाहिजे, तर आपण ती ई फोल्डरमध्ये GIS प्रॅक्टिकल टोपोशीटमध्ये सेव्ह केले. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की रिसॅम्पल इमेज असं आपण त्याला नाव दिलं होतं. याला क्लिक करा, ओके. तर इथं ती इमेज ओपन होताना दिसणार आहे. तर आता जर इथं बघितलं या ठिकाणी 17.73 74.76 हे लॅटलॉंग व्हॅल्यू जे आलेले आहेत. तिथे जिओग्राफिक लॅटलॉंग WGS84. आणि मी जेव्हा या ठिकाणी कर्सर फिरवेल तेव्हा या साईटला याच्या लॅटलॉंग व्हॅल्यू चेंज होताना तुम्हाला दिसतील. म्हणजेच याचाच अर्थ आपली जी इमेज आहे, जे आपलं टोपोशीट आहे, ते चांगल्या प्रकारे इथं जिओ रेफरन्स झालेलं आहे. तर अशा